आजी, मी परत आले. तू गेलीस त्या दिवशी मी तुला भेटायलाही आले नाही. नक्की माझ्यावर रागावली असशील. आता बाबा म्हणतात तुझ्याकडे जे लपून ठेवलं ते मी दिल्याशिवाय ते मला तुला भेटू देणार नाहीत. पण मला खात्री आहे तू काही कारणास्तव ते लपवून ठेवलं असेल म्हणून मी देणार नाही. तुझ्या मृत्यूचं खरं कारण मी शोधून काढेन. तू शांतपणे निसशील. काव्य हळू आवाजात वाचत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या शेजारी चैतन्य शांत बसला होता. दरम्यान आयशाने आदित्यला विचारलं, तू इकडे आहेस का? आदित्य, तू अलीकडे त्यांच्याबद्दल काही ऐकलंस का? आदित्यने मान हलवली. मी अभिजित काकांना आठवड्यातून 3दा एका बाईसोबत भेटताना पाहिले. आजही ते जातील. आयशाच्या भुवया मिटल्या. नक्की तीच सेलिब्रिटी असेल. मला दाखव. ते कुठे जातात? दोघे शांतपणे एका रेस्टॉरंटकडे गेले. आत अभिजित आणि संजना जेवत बसलेले होते. अगदी प्रियकर प्रेयसीसारखे हसत खेळत होते. आयशा त्यांच्याकडे रागाने पाहत होती. तो माझा वडील असेल तर मला त्याचा तिटकारा येतोय. आदित्यने तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून शांत व्हायचा प्रयत्न केला. आयशा, कदाचित तो तुझा बाबा नसेल. काळजी करू नकोस. इतक्यात मागून आवाज आला. अगं, तुम्ही दोघं लहानगे इकडे काय करताय? बॉडीगार्ड्सनी त्यांना पकडलं. सोडा आम्हाला सोडा. आयशा झगडत होती. अभिजित आश्चर्यचकित झाला तर संजना तडकली. हे काय पापाराजींचं काम आहे का? हल्ली ते मुलांना पुढे करतात. फोटो काढायला आलेत हे. अभिजितने मात्र त्या मुलांकडे बारकाईने पाहिलं. चेहऱ्यावर ओळखीची छटा होती. त्याने विचारलं, तुमची आई कोण आहे? तुम्ही जोई आहात का? आयशा वैतागून म्हणाली, तुम्हाला काय करायचं आमच्याशी? उलट तुम्हीच लपून इथे का भेटताय? काही गैरकाम करता का? संजना लालबुंद झाली. काय उगीच बोलतेस? ही मुलं मुद्दाम आलीत. यांना हाकलून लावा. आयशा डोळे रोखून म्हणाली, का? हे ठिकाण फक्त श्रीमंतासाठी आहे म्हणून आम्हीही पैसे देऊ शकतो. वेटर हसला. 18,888 रुपये प्रति व्यक्ती किमान खर्च आहे. जमेल का? आयशाने खिशात हात घातला. आईने दिलेले 180 रुपये होते. तिच्या डोळ्यात खिन्नता आली. संजना उपहासाने हसली. हे आकडे आयुष्यात पाहिलेले नसतील बाईने. चला निघ. वेटर त्यांना बाहेर काढायला निघाला. तेवढ्यात आदित्य पुढे झाला. थांबा, मी पैसे देतो. आयशा दचकल्यासारखी म्हणाली, आदित्य, तुला माहीत आहे का किती महाग आहे? सोड ना. आदित्यने निर्धाराने खिशातून एक काळं कार्ड काढलं. हे माझ्या बाबांनी मला दिले. वापरा. सर्वजण थबकले. कार्ड खरंच ब्लॅक कार्ड होतं. वेटरने स्वाईप केलं. डिंग. पैसे वजा झाले. आदित्य हसून म्हणाला, आता कोणी आम्हाला हलवू शकत नाही. चल. आयशाने संजना आणि अभिजितकडे चिडवून चेहरा केला. संजना संतापाने थरथरली. अभिजित मात्र थक्क झाला. हे मूल इतकं ओळखीचं का वाटतंय? दरम्यान रुद्र आपल्या ऑफिसमध्ये होता. त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं ब्लॅक कार्डचं सप्लिमेंटरी कार्ड वापरलं गेलं होतं. ते कार्ड त्याने अनेक वर्षापूर्वी आदित्यला दिलं होतं. आजवर कधी वापरलं नव्हतं. रुद्र दचकला. गाडी तयार करा. मला आदित्यला शोधायला जायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये आदित्य आणि आयशा खास जागेवर बसले होते. मॅनेजर स्वतः येऊन त्यांचं स्वागत करत होता. आयशा थोडी बुजली पण तिची नजर आदित्यकडे गेली. हे काय चालले आदित्य? तुझं घर गरीब आहे असं मला वाटलं होतं. तू मला खोटं सांगितलंस का? आदित्य थोडा अवघडून गेला. मी कधीच म्हटलं नव्हतं की आमच्याकडे पैसे नाहीत. आयशाने डोळे मिचकावले. खरंच? तेवढ्यात अचानक काही लोक आत शिरले. यंग मास्टर, तुम्ही ठीक आहात ना? हे पाहून आदित्य दचकला. आयशाही थक्क झाली आणि मागून रुद्र आत आला. आयशाने आश्चर्याने आदित्यकडे पाहिलं. हा तुझा बाबा आहे का? आदित्यने हळूच मान हलवली. आयशाच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणात बदलला. रुद्र तिच्याकडे बघत म्हणाला, अगं तू इथे काय करतेस? आयशा थंडपणे म्हणाली, याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. ती सरळ आदित्यच्या शेजारून बाहेर निघाली. थांब आयशा. आदित्य धावून तिचा हात धरायला गेला. आयशा थांबली पण मागे वळून म्हणाली,
कृपया मला एकटीला शांत होऊ दे. तिच्या चेहऱ्यावरचं राग आणि दुःख पाहून आदित्य धिजून गेला. तुला राग आलाय का की मी तुला खरं सांगितलं नाही? आदित्यने विचारलं. आयशा डोळे पुसत म्हणाली, तुझं खोटं बोलणं एक गोष्ट आहे, पण तुझा बाबा तो मला अजिबात आवडत नाही. आदित्यचं मन काळवंडलं. माझे बाबा वेगळे आणि मी वेगळा. त्यांचा राग माझ्यावर काढू नकोस. पण आयशा निघून गेली. आदित्य खिन्न झाला. मागून रुद्र उभा होता, गोंधळलेला. ही मुलगी अचानक इतकी का बदलली? रुद्रने आदित्यकडे वळून कठोर आवाजात विचारलं. तू तिच्या संपर्कात कसा आलास? ती तुला शोधत आली की तू तिला? आदित्य रागाने म्हणाला, ती माझी मैत्रीण आहे. बाबा, तुम्ही मध्ये पडलात तर मला अजिबात सहन होणार नाही. रुद्र अजूनही संतापला होता. तू पैशाने तिला इथे जेवायला बोलवलं का? काय चाललंय? आदित्य शांत बसला नाही. पण उत्तर देण्याआधीच अभिजित आणि संजना बाहेर येताना दिसले. यांच्यामुळे आदित्यने त्यांच्याकडे बोट दाखवलं. रुद्रने आश्चर्याने विचारलं, तो तुला त्याचं नाव कसं माहिती? आयशा म्हणाली, कदाचित तो तिचा बाबा आहे. रुद्र थबकला. काय? आयशाचा बाबा? अभिजित? त्याच्या चेहऱ्यावर शंका दाटली. रुद्रने कठोरपणे सांगितलं, आदित्य, आता पुन्हा असं घरातून चोरून जाऊ नकोस. आदित्य मात्र वैतागून निघून गेला. रुद्रही ऑफिसकडे परतला. तेवढ्यात त्याला धक्कादायक बातमी मिळाली. कंपनीचं पाणी आणि वीज अचानक बंद झाली होती. IT टीमने शोध घेतला. सर, कुणीतरी नेटवर्क हॅक करून सर्व सिस्टीम बंद केले आणि तो IP पत्ता तुम्ही जिथे होता त्या लोकेशन जवळचाच आहे. असं वाटतंय तुम्हालाच टार्गेट केलं गेलं. रुद्र भुवया मिटून विचार करू लागला. तो त्यावेळी कुठे होता? आदित्यसोबत आणि आयशासोबत. त्याला आयशाचा थंड चेहरा आठवला. नाही, ती फक्त मुलगी आहे, पण तिने आधीही मला फसवलं होतं. आत्ता आदित्यलाही. रुद्रच्या डोळ्यात संशय चमकला. त्या मुलीची चौकशी करा. दरम्यान रुद्र अजूनही काव्याबद्दल अनभिज्ञ होता. ती खरंच पळून गेली का? तो संतापला. तेवढ्यात माधव धावत आला. सर, एक बातमी मिळाली आहे. बोल. काव्य आणि चैतन्य शेवटचं डोंगरावर दिसले. अजून परतले नाहीत. रुद्र दचकलाच. या वेळेला डोंगरावर दोघं का गेलेत? तो संतापाने म्हणाला, गाडी काढा, मला लगेच तिकडे जायचं आहे. माधवने थोडं थांबून विचारलं, सर, इतक्या अंधारात शोधणं कठीण आहे. रुद्र थंडपणे म्हणाला, ती चैतन्यसोबत गेली आहे, लवकरच परतेल. आपण इथेच थांबू. माधवने नाईलाजाने मान हलवली. त्याला ठाऊक होतं, रुद्र जेव्हा काही ठरवतो तेव्हा त्याला कोणी थांबवू शकत नाही.